नमस्कार. चटकदार चटपटीत असा आलू पराठा माझ्या पद्धतीने आज आपण बनवून घेणार आहोत. 4 उकडून घेतलेले बटाटे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे. त्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा सोबतच हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. घरगुती तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर हे आलू पराठ्याचं सारण तयार आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहोत. पिठामध्ये 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 4 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. पाणी घालून व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. पिठामध्ये थोडेसे तीळ घालून घेतलेत. बेसन पीठ घातल्यामुळे खमंग आणि खुसखुशीत असा पराठा तयार होतो. कसुरी मेथीमुळे एक छान असा स्वाद येतो आणि तीळ घातल्यामुळे कॅल्शियम मिळतं. तर एक चपाती लाटून घ्यायची आपल्याला आणि त्यावरती त्रिकोणामध्ये अशा पद्धतीने सावरण पसरवून घ्यायचंय. आता हा पराठा तीनही बाजूने फोल्ड करून घ्यायचंय. थोडंसं पीठ घालून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. साधारणपणे मध्यम असा हा पराठा लाटून घ्यायचा. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही ठेवायचा नाही. लाटून घेतल्यानंतर गरमागरम तव्यावरती याला दोनही बाजूने शेकून घ्यायचंय. तर तूप, तेल किंवा बटर काही लावू शकता. इथे मी तेलावर हा पराठा दोनही बाजूने खमंग खरपूस असा शेकून घेतलाय. त्रिकोणी पराठे लाटल्यामुळे कुठेही हे पराठे फुटत नाहीत आणि मस्त टम्म असे फुगतात. शिवाय याचं सारण आपण एकजीव करून घेतलेलं त्यामुळे गोल किंवा त्रिकोणी कोणत्याही आकाराचे पराठे जरी लाटले ना तरी मस्त टम्म असे फुगतात. तर यामध्ये आता मी घरगुती दही घेतलेलं आहे, गरमागरम पराठे आणि घरीच बनवलेलं करवंदाचं लोणचं घेतलंय. चव बघते मी आता. मस्त एक नंबर हा पराठा झालाय. तुम्ही देखील बनवून बघा.